मित्रांनो, आपल्या संस्कृतीत शक्तीच्या उपासनेला महत्त्व आहे. शक्ती ही एकमेव वैश्विक सत्ता मानली गेली आहे. नवरात्रीमध्ये माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण विशेष फलदायी आहे. याशिवाय वर्षभर भक्तजन दुर्गा सप्तशतीचे पठण करतात आणि देवी मातेला प्रसन्न करून तिचे आशीर्वाद घेतात. दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य किंवा चंडीपाठ. मार्कंडेय ऋषींनी हे देवी महात्म्य संस्कृतमध्ये 700 श्लोकात सांगितले आहे. या ग्रंथाचे एकंदर 13 अध्याय आहेत. मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 2. श्री गणेशाय नमः. ओम श्री दैवे नमः. मेधा सांगे त्या सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे. आता महालक्ष्मीचे चरित्र, अवतार दुसरा जाण पवित्र, श्रवण करावयाची श्रोत्र, सादर करी शौनका. श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जाण, तयापासून चतुरानन नाभी कमळी जन्मला. ब्रह्मयासी 10 कुमार, मरीची अत्री अंगिरा थोर, पुलस्ती पुलह ऋतू भृगुवर, वसिष्ठ नारद दक्षादी. मरीची पासूनी काश्यप देख, त्याचा हिरण्यकशिपू एक, त्याचा अनुराध सम्यक प्रल्हाद बंधू जाणावा. तो अनुराध परम उन्मत्त, महिषीचे ठाईले जाहला रथ, तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होता जाहला. तयासी प्राप्त झाला वर, तू अजिंक्य होशील थोर, तेने मिळवून या असुर देवांशी युद्ध मांडिले. शव संवत्सरापर्यंत अहोरात्र युद्ध करीत, युद्ध झाले परमाद्भुत, देवासुर नाम तयाते. थोर पराक्रमी असुर, युद्धी देव केले जर्जर, तेव्हा पळाला शचीवर, ठाव न मिळे कोठेही. ऐरावत हिरोनी घेतला, महिषासुर इंद्र जाहला, दिक्पाळांचा मेळा पळोनी गेला दशदिशा. असो महिषासुर ते क्षणी, नाना रूपे स्वये धरुणी, अधिकार सर्व पावोनी, दिक्पाळ होता जाहला. चंद्र सूर्य अग्नी होऊनी, प्रकाश करी सर्व मेदिनी, मेघ होऊनी ते क्षणी, यथाकाळी वर्षत. असो सर्व दिक्पाळ दडाले, दैत्याचे इंद्रपद प्राप्त झाले, देवांचे सर्व ऐश्वर्य गेले, दीन झाले सर्वथा. तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्मयासी गेले शरण, ब्रह्मा म्हणे मज लागून काही एक कळेना. मग ब्रह्मदेवा ते पुढे करुणी, जात्या झाल्या देवश्रेणी, जेथे महादेव चक्रपाणी, तेथे शीघ्र पातले. हरिहरा ते करुणी नमन, प्रार्थिते झाले कर जोडून, महिषासुराचे वर्तमान निवेदिले सर्वही. सर्व देवांचे अधिकार स्वये करी महिषासुर, देव जर्जर झाले समग्र, मृत्यूलोकी विचरती. हे सर्व केले निरूपण, आता तुम्हासी आलो शरण, जेणे होय असुर मरण, ऐसा उपाय चिंतावा. देवांचा ऐकोणी वृत्तांत, करीत झाले क्रोध अद्भुत, जेवी प्रळी शोभे कृतांत, काळ मृत्यू जयापरी. कोप पावला अधोषच, तव मुखापासून महातेज, निघते झाले सहज, ब्रह्मयाचे तैसेची. शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण, सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले. ते सर्व एके ठाई मिळत, दिसे जैसा ज्वलपर्वत, दाही दिशा व्यापिल्या समस्त, ज्वाला अपार निघाल्या. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये व्यापिले सकळ, ते महातेज अतिबंबाळ, त्यासी उपमा असेना. तेजे व्यापिले सर्वत्र, तेव्हा सकळी झाकिले नेत्र, तो ते तेज मिळवणी एकत्र, नारी होती जाहली. तीच भवानी जगदंबा, त्रैलोक्याची जननी अंबा, श्री हरिहरांते स्वयंबा, पन्न करीती जाहली. भक्त कार्या लागी अवतार, जी धरिती जाहली साकार, अजामिका मित्यादी प्रकार, वेद वर्णिता जाहला. असो शंभूच्या तेजे करुण, देवीचे मुख जाहले निर्माण, यमाचिया तेजे जाण, केश होते जाहले. विष्णूचिया तेजे देख, बाहू होते जाहले सम्यक, स्तनद्वय जाहले सुरेख, चंद्र तेजे करुणिया. इंद्राच्या तेजे करुण, मध्य होते जाहले न जाण, देवींचे जंगा उरुस्थान, वरुण तेजे जाहले. पृथ्वीचे तेज स्वयंभ, तेने जाहला देवी नितंब, ब्रह्म तेज जेका सुप्रभ, तेने चरण जाहले. सूर्याच्या तेजे करुण, पायांच्या अंगुलिका उत्पन्न, अष्टवसु तेजे जाण, करांगुली जाहल्या. कुबेराचे तेज जेका, तेने जाहली नासिका, प्रजापतीचे तेज देखा, तेने दंत उद्भवले. पावकाच्या तेजे करुण, देवीचे जाहले त्रिलोचन, उभय संध्यांचे तेज पूर्ण, तेने भ्रुकुटी जाहल्या. वायुदेवाच्या तेजे जाण,
श्रवणेंद्रिय झाली उत्पन्न, एवं सर्व देवांच्या तेजे करुण संभव देवीचा जाहला. तिथे पाहुनी निश्चित, आनंदले त्रिभुवन समस्त, सर्व देव सुखी होत, हर्ष अत्यंत पावले. तेव्हा शूल देवतापासून रुद्रशूलाते आकर्षून, देता जाहला देवी लागून दैत्यवधा कारणे. चक्राते दिधले विष्णूने, शंख दिधला जाण वरुणे, अग्नी तो देवी कारणे शक्ती देता जाहला. बाणभाते चाप जाण, वायू देता जाहला आपण, इंद्र तो देवी लागून वज्र देता जाहला. इंद्रे ऐरावतापासून घंटाही दिधली घेऊन, यम तो काळदंड जाण देता जाहला देवीसी. पाश देतसे अपांपती, अशमाले ते प्रजापती, ब्रह्मा तो कमंडलू निश्चिती, देवी लागे अर्पितसे. सर्व रोम रंध्री सत्वर, रश्मिते देतसे दिवाकर, काळ तोही ढाल तलवार, देत देवीसी आदरे. असो तेव्हा क्षीरसागरे, मळरहित शुद्ध हार त्वरे, न फाटती एसी अंबरे, देवी लागे अर्पली. तेव्हा विश्वकर्मा सत्वर, देतसे सर्व अलंकार, मस्तकी मुकुट सुंदर, शिरोरत्न दिधले. दिव्य कुंडले कटके जाण, अर्धचंद्र शुभ्रवर्ण, बाहुपद भूषणे आपण, ग्रीवाभूषणे दिधली. समस्त अंगुली भूषणे, रत्नमय अर्पिली येणे, परशुदेऊनी निर्मलपणे, अस्त्रे अनेक अर्पिली. विश्वकर्मा शेवटी जाण, कवच अर्पी अभेद्यपूर्ण, समुद्र आम्लान कमलमाला दोन, शोभन कमळसी देतसे, तेव्हा पर्वत हिमवान, अर्पितसे सिंहवाहन. आणिक नाना रत्ने आणून, देवी लागी अर्पली. ज्यातील मधुकरिता प्राशन, न सरे कधी सर्वदा पूर्ण, ऐसे पाणपात्र अर्पण, कुबेर करी देवीसी. तेव्हा शेष देवी प्रत, नागहाराते समर्पित, शोभती नाना रत्ने जात, पुष्परागादी सर्वही. ऐसे सर्व देवानी तळेवेळी, भूषणे आयुधे अर्पिली, सन्मानिता गर्जू लागली उच्च अट्टहासाने. वारंवार गर्जना करून, सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण, प्रतिशब्द जाहला दारुण, प्रलय मेघ सारिखा. ते सर्व लोक शोभ पावले, सप्तसमुद्र कापू लागले, दिग्गज भयभीत जाहले, चळ पावली वसुंधरा. सर्व पर्वत थरारले, मेरुमंदार डोलू लागले, महाशयासी भय वाटले, टाकू पाहते धरणीते. सप्तपाताळे दनानली, सत्यलोकी हाक वाजली, पंचभूते हेलावली, कडाडले ब्रह्मांड. सिंहारूढ श्री भगवती, देव जय जय शब्द करीती, सर्व ऋषी तेव्हा स्तविती, बद्धांजली नम्र शिरे. त्रैलोक्य शोभ पावले, हे असुरांनी देखिले, दळभार सानिध्य जाहले, कवच टोप बांधूनी. किती एक आयुधे उचलोनी, धावते जाहले ते क्षणी, महिषासुर मुख पसरोणी, आ करिता जाहला. हे काय रे ऐसे सत्वर, क्रोधे बोलिला महिषासुर, मग तयापाठी असुर, कोट्यवधी धाविनले. जिकडे ब्रह्मांड गडबडले, जिकडे आकाश कडाडले, तिकडे असुर धडाडले, धावा धावा म्हणोनी. पाहते झाले देवी ते, तेजे व्यापिले त्रैलोक्याते, देवी पाद ठेवता भूमिते, डोलतसे क्षणक्षणी. किरीट गेला असे गगणी, त्रैलोक्य मर्यादा टाकोणी, तेव्हा सप्तपाताळ श्रेणी, शोभविली धनुशब्दे. बाहुसहस्र असंख्यात, व्यापिल्या दाही दिशा समस्त, नभोमंडळ आपमंडळ, व्यापोनी देवी राहिली. कोटी अर्बुद धावले असुर, जैसे पतंग उडती दीपावर, देवी दैत्यात दुर्धर, युद्ध मांडले ते काळी. आधीच तेजोमय अंबर, त्यात टाकिले शस्त्र दिनकर, तेने जगमग झाली थोर, दिगंतर व्यापिले. महिषासुराचे सेनापती, धावले तेव्हा सत्वरगती, त्यात मुख्य मुख्य निश्चिती, नामे त्यांची सांगतो. चिक्षुर आणि तो चामर, चतुरंग सेना अपार, घेऊन देवीसह सत्वर, युद्ध करीती दोघेही. 10 सहस्रांचे अयुत, दक्ष लक्षांचे एक नियुत, दक्ष कोटी सैन्य निश्चित, अर्बुद ऐसे म्हणती तया. ऐसे 6 अयुत रथ, संगे घेऊन या त्वरित, उदग्र नामा युद्ध करीत, घोरंदर देवीशी. सहस्र अयुत सेना घेऊन, महाहनु करी नंदन, महाहनु करी कंदन, 50 नियुते घेऊन, असे लोमा युद्ध करी. घेऊन 600 अयुत बल, युद्ध करिता झाला बाष्कल, तो वडील राजबंधू केवळ, असंख्य दळ तयाचे. गजाश्व पदाती असंख्यात, गणिता नाही त्याचा अंत, युद्धा घेऊनी कोटी रथ, येता झाला ते काळी. रथ घेऊनी 50 अयुत,
बिडालनामा युद्ध करीत, अन्य सेनापती निश्चित, अंत नाही तत्सेना. रथहस्ती अश्वपदाती, कोटी कोटी सहस्र गणती, घेऊनी महिषासुर नृपती, युद्धा लागी मिसळला. युद्ध करीते झाले बहुवस, टाकिले खडग परशुपटीश, कित्येक पाशे टाकीती पे. देवी ते खडग प्रहारे करुण, हाणिती तेव्हा वर्मलक्षोण, चांडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून, त्यांची शस्त्रे छेदित. लिले करुणी चंडिका, मारिती झाली किती एका, अश्रममुख पाहुणी अंबिका, देवस्तविते जाले. असुरांच्या देहावरी, शस्त्रास्त्रे टाकीतसे ईश्वरी, क्रोधे देवी वाहन केसरी, असुराते मारितसे. अग्नी करी तृण दहन, तेवी सिंहे मांडिले रण, तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले. ते परशु भिंदीपाल आणि पटीश, याही मारिते झाले असुरास, चंडिका आपुली शक्ती तयास, देती जाहली तये काळी. किती एक गण मृदंगाते, वाजविती रणांगणी. तेव्हा देवी त्रिशूले जाण, आणि गदा शक्तिवृष्टी करुण, शतावधी असुर मारुण, टाकीती जाहली ते काळी. कित्येक घंटा शब्दे मोहिले, काही खडग आदिके वदिले, पाशे बांधोनी आकर्षिले, द्विधा केले खडगाने. गदे करुणी ताडन केले, किती एकांचे प्राण गेले, मुसळे करुणी जे ताडिले, रक्त ओकले भडाभडा. किती एक शुळे करुणी, विदारिले हृदय भवनी, किती एक बाणे खडोनी, रणाजिरी पाडिले. देवीचे सामर्थ्य पाहून, साह्य देव झाले जाण, किती एक सेनापती मारुण, टाकीते झाले ते काळी. किती एकांचे बाहू तोडिले, ग्रीवा छेदुनी भिन्न केले, मस्तक रहितही पाडिले, असुर कित्येक ते काळी. किती एक मध्येची तोडिले, जंगा छेदुनी एक पाडिले, एक बाहू नेत्रपाद छेदिले, द्विधा केले किती एक. तेव्हा कबंदे शिररहित, नाचू लागली असंख्यात, किती सैन्य पडता निश्चित, कबंदे नाचे ते एका. 10 सहस्र पडता वारण, पदाती वीर शतकोटी जाण, 150 रथ अश्वपूर्ण, 10 लक्ष संख्याही. इतुके सैन्य पडे जव, एक एक कबंद नाचे तव, ऐसी असंख्य कबंदे अभिनव, युद्ध करीती देवीशी. युद्धी रणवादे वाजती, मंगलवाद्ये गर्जना करीती, कबंदे नाना शस्त्रे हानिती, युद्ध करीती धावोनी. तिष्ठ तिष्ठ ऐसे बोलती, वीर देवी ते हाक मारिती, वाजी वारण रथपदाती, असंख्यात पडले ते. तेव्हा भूमी अगम्य झाली, सकळांची वाट मोडली, रक्तांच्या नद्या ते वेळी शतावधी वाहल्या. वाजी वारण रथ असुर, त्यात वाहू लागले अपार, असुर सैन्याचा संहार, क्षण केला देवीने. वणवा लागला जैसा तृणा, तैसी देवीने मारली सेना, असंख्य वीर आले रणा, करी गणना कोण त्यांची. पिंजारुणी रोमावळी, देवी सिंह गर्जे निराळी, दिग्गजांची बैसली टाळी, प्राण गेले असुरांचे. सिंह आणि देवीचे गण, त्याही युद्ध केले निर्वाण, स्तविते झाले देवगण, पुष्पवृष्टी करुणिया. असो या प्रकारे करुण, महालक्ष्मी झाली उत्पन्न, हा दुसरा अवतार जाण, सांगितला तुझ लागी. आणिक 2 अध्याय जाण, असे हिचे चरित्र पूर्ण. याच्या श्रवण पठणे करुण, सर्व बाधा निरसती, सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होतसे केवळ. 12वे अध्यायी सकळ निरूपण होईल ते. श्लोकांतील सर्व भावार्थ येथे वर्णिला यथार्थ, सज्जनी मानोनी परमार्थ, श्रवण केला पाहिजे. देवीने जैसे बोलविले, तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. श्री जगदंबेसी नमस्कार, माझे असोत वारंवार, देवीनेची ग्रंथसाचार, राममुखे निरूपिला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महिषासुर सैन्यवर्णनम नाम 2य अध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु.